नमस्कार सर्वांना, सासू सुनेची जोडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। आज दिवाळी फराळामध्ये आम्ही बनवणार आहोत खुसखुशीत शंकरपाळे। त्यासाठी मी गॅसवर पातेले ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप टाकलेलं आहे। हे पाणी उकळी आणायचं नाही, हे नुसतं कोमट करायचं आहे। साखर विरघळेपर्यंत गरम करायचं। हे पहा, मी किंचितसं मीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं ढवळून घेतलेलं आहे। त्याच वाटीने, ज्या वाटीने साखर आणि पाणी घेतले त्या वाटीने 7 वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मैद्याच्या पिठामध्ये हे पाणी थोडं थंड झाल्यावर थोडं थोडं करून टाकत आहे आणि ह्याचा व्यवस्थित डो बनवायचा आहे। हे पहा, पीठ एकदम जोर लावून मळायचं नाही, हलक्या हलक्या हाताने वरचे वर पीठ मळायचं आहे। हे पहा मी कशी पीठ मळते, जास्त जोर लावायचाच नाही। हे पहा, पीठ मळून मी अर्धा तासासाठी कॅरी बॅगमध्ये ठेवलं होतं। आता अर्धा तास झालेला आहे। आता मी ही शंकरपाळी करायला घेतलेली आहे। हे पहा, आता शंकरपाळीची लाटी लाटून घेतलेली आहे आणि त्याला मी चाकूने कट करणार आहे। शंकरपाळी व्यवस्थित चौकोनी होण्यासाठी मी ह्याला चाकूनेच कट करते। हे बघा, डायमंड शेपमध्ये पण शंकरपाळ्या करू शकतात, परंतु मी चौकोनी आकारामध्ये करत आहे। चौकोनी आकारामधल्या शंकरपाळ्या आम्हाला आवडतात। हे पहा, आता मी हे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे। तोपर्यंत तेल तापायला ठेवलेलं आहे। आपलं तेल ही तापलेलं आहे। आता आपण एकदम मंद आचेवर तेल तापून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे आणि त्या स्लो गॅसवरच ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि त्याला टाकल्या लगेच हलवायचं नाही। 1-2 मिनटं झाल्यानंतर त्याला वर खाली हलवत राहायचं आहे। सतत हलवत राहिल्याने सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या भाजल्या जातात। हे पहा, किती छान झाल्या शंकरपाळ्या। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। हे बघा कशा झालेल्या आहे शंकरपाळ्या, तुम्ही पाहू शकता। आता ह्या शंकरपाळ्या छान तळून झालेल्या आहेत, त्याला लेअर हे आलेले आहेत। हे बघा किती सुंदर एकसारख्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, हे पाहू शकता तुम्ही। हे बघा, आता आपण ह्या काढून घेऊया आणि हे पहा, दुप्पट शंकरपाळी फुगलेली आहे। नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमच्या शंकरपाळ्या कशा वाटल्या आणि चॅनलला सबस्क्राईब